नमस्कार. वाचन पंधरवड्यानिमित्त मी स्मिता दोशी सांगलीहून माझा एक लेख आज आपणापुढे सादर करते. लेखाचं नाव आहे छोटीशी आशा. अगं सखी, अशी काय कोपऱ्यात बसून राहिली आहेस? काय झालं तुला? अगं मी तुझी सखी ना, मग सांग ना काय झालं तुला ते. हे बघ, तू माझ्याशी बोललीस तर तुझं मन एकदम मोकळं होईल आणि तुझी घुसमटही दूर होईल. मग सांग बरं काय ते. सखी कशी सांगू? अगं कशी सांगू तुला मी माझ्या मनीची व्यथा, माझ्या मनीची खंत. अगं आज मी स्वतःलाच अपराधी म्हणायला लागले आहे आणि हे अपराधीपणच मला एकसारखं टोचत आहेत. अगं सखी, आजपर्यंत मी माझा संसार केला ना, मुलांना लहानाचं मोठं करून त्यांना सुसंस्कारित बनवलंच ना. मग आजच असं का व्हावं? माझे संस्कार आज बाजूला पडून त्यांच्यावर आधुनिकतेचा पगडा पडला आहे. माझ्या मुलांच्या लहानपणी आणि माझ्या स्वतःच्याही लहानपणी आम्ही अनेक निरनिराळ्या स्पर्धातून भाग घेत असू. त्यावेळी त्या स्पर्धेचा जोश असा काही आमच्यावर असायचा की आम्ही अगदी जीव ओतून त्यासाठी प्रयत्न करायचो आणि बक्षीस मिळवायचो. माझ्या मुलांनाही मी तसेच बनवले. स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी आवश्यक ती जिद्द, प्रयत्न, सचोटी मी मुलांच्यात निर्माण केली आणि मुलांनी त्याप्रमाणे स्वतःला प्रत्येक कसोटीत यशस्वी होऊन यशस्वी मिळवून आणली. पण हे सर्व करत असताना त्यांनी मला कधीही दुखावले नाही की माझ्याशी उद्धट वर्तनही केले नाही, मला दुर्लक्षही केलं नाही. अगं आजची ही तरुण पिढी उपजतच खूप हुशार आहे. ज्या गोष्टी आम्हाला मोठेपणी शिकायला मिळाल्या त्या त्यांना आत्ताच शिकायला मिळत आहेत. मोबाईल, लॅपटॉप, कम्प्युटर इत्यादीसारख्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू तर आमच्या काळात नव्हत्याच. खरोखरच भाग्यवान आहे ही पिढी. पण सखी, यामुळे काय होते माहिती आहे? ही यशस्वीता मिळवताना किंवा या स्पर्धेला सामोरं जाताना तरुणांकडून त्यांच्याही नकळत ज्येष्ठांचा उपमर्द होतो ग. खरं तर आपल्याकडून असं काही घडलं आहे, काही चूक झाली आहे हे त्यांनाही कळत नाही. त्यांना या बाबी क्षुल्लक वाटत असल्याने त्याकडे त्यांचं लक्षही जात नाही. तरुणांच्या अशा वागण्याचा आम्हाला खूप त्रास होतो ग सखी, पण याचा विचार होतच नाही. या स्पर्धेमागं धावताना, आधुनिकतेकडे जाताना जुन्या संस्कारांचं नकळत विस्मरण होत चाललेलं आहे. माझं तेच योग्य असा आत्मविश्वास प्रत्येकाच्या मनातच असतो. चांगली गोष्ट आहे. आजची पिढी स्वतःला, स्वतःच्या ताकदीला, स्वतःच्या बौद्धिकतेला ओळखून ठामपणे पुढं जात आहे. पण हे करत असताना आमच्या सरकारने काही शंका विचारलीच तर गप्प बस गा, तुला नाही यातलं काही समजत, उगीच नाही ते विचारून आमचा वेळ घालवू नकोस, असे काहीतरी ऐकायला मिळते. लहान मुलांनाही एखादी गोष्ट जपून कर हं बाळ असं म्हटलेलं आवडत नाही. त्यांनाही लगेच राग येतो आणि मी काय अगदी कुक्कुलं बाळ आहे काय ग, उगीच एवढा भाऊ करू नकोस असं ती म्हणतात. या सर्वांहून असं वाटतंय की माझी मुलं नातवंड माझ्यापासून, घरापासून दूर चाललीत का? माझं अस्तित्वही त्यांना जाणवत नाही का? अगं अशी धावपळ करत असताना प्रेमाचे 2 शब्दही माझ्याशी बोलायला त्यांच्याकडे वेळ नाही आहे. अगदी ऊर फुटेस्तोवर नेहमी कशा ना कशाच्या मागं ही पोरं धावतच असतात. हे पाहून आतडं पिळवटून निघतं बघ अगदी. त्यांच्याशी बोलण्यासाठी, त्यांच्या सहवासासाठी जीव नुसता व्याकुळ होतोय. वाटतं माझी मायेची पाखरं कधी येतील माझ्याजवळ, माझ्या पंखाखाली ती क्षणभर तरी विसावतील का? या नव्या जगात ती मला, माझ्या मायेला विसरतील का? मागं वळून कधीतरी पाहतील का? खरं सांगते सखी, मी त्यांना जास्तीत जास्त नाही थांबून घेणार, त्यांचा वेळ नाही वाया जाऊ देणार. पण त्यांनी कधीतरी आमची कुशलता विचारावी, आमच्याशी 2 प्रेमाचे बोल बोलावेत. बस एवढीच आमची इच्छा आहे. आमचा अखंड आशीर्वाद, आमच्या सदिच्छा सदैव त्यांच्या पाठीशी आहेतच. त्यांना या स्पर्धायुगात सर्वांच्या बरोबरीनं जाण्यासाठी, या स्पर्धेत टिकण्यासाठी त्या नक्कीच त्यांना साथ देतील. खरं तर एक बाजूला हे पटतंय, करिअरसाठी
त्यांच्या मनात असो वा नसो त्यांना बाहेर पडावंच लागत आहे. त्याला ते तरी काय करणार म्हणा. पण हे सर्व करत असताना आजच्या पिढीला आपले संस्कार, आपली माणसं, आपलं घर, आपली नाती यांचा कधीही विसर पडू नये अशी एक आर्त इच्छा मनात आहे. आमच्या अनुभवांचा जास्त नाही, निदान थोडा तरी त्यांना उपयोग व्हावा असे वाटते. माझ्या मुलांनी, नातवंडांनी एकदा पुन्हा आमच्या कुशीत शिरावं आणि आम्हाला त्यांच्यावर भरभरून प्रेम करून द्यावं. पण एकदा वाटतं आपण उगीचच त्यांना आपल्या मायेत अडकवतोय का? त्यांच्या वेगाला आवर घालतोय का? त्यांच्या प्रगतीच्या आड आपण येतोय का? मन द्विधा होतंय. पण सखी, अगं हे मायेचं, प्रेमाचं मन आहे ना, ते त्यांचा अगदी थोडासाच वेळ मागत आहे. ते फक्त निर्व्याज प्रेम करायला. त्यानं मनाला थोडा दिलासा मिळतो गं, मन उभारी घेतं. यात आमचं काही चुकतंय का गं? धन्यवाद.